डीमार्टला जाऊन आहे ना 3-4 अंडरवेअर घ्यावं लागणार आहे. अरे अंडरपॅन्ट वाळायचा संबंध नाही, झाडच वाळलं नाही. ते बघा ना, झाडाची खोडं वल्ली अख्खी, वल्लीच्या वल्ली. पाऊस चालू कंटिन्यू पुण्यात. जे म्हणत होते ना पाऊस नाही पाऊस नाही, आता घ्या पाऊस. आता तुमची कापड वाळणार, अंडरपॅन्ट वाळणार, बनीला वाळणार, काहीच वाळणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपली सेकंड नाईट आहे आणि तुम्ही पाऊस बघू शकता माझ्या समोर. म्हणजे कसलं खतरनाक वातावरण झालंय बघा. काल रात्रीपासून पाऊस पडतोय. लिटरली इकडे कपडे तर वाळायचा विषय सोडून द्या, अंडर पॅन्ट सुद्धा वाळत नाही. आता मला वाटतंय ना, जुडिओ नाही, डीमार्टला जाऊन आहे ना 3-4 अंडरवेअर घ्यावं लागणार आहे. अरे अंडरपॅन्ट वाळायचा संबंध नाही, झाडच वाळलं नाही. ते बघा ना, झाडाची खोडं वल्ली अख्खी, वल्लीच्या वल्ली. तर वल्लीच्या वल्ली दिसते बघा, किती पाऊस पडतोय आता पण. हे बघा खाली ही लाकडं सुद्धा भिजलीत आमच्या समोरची. कारण आमची ते लाकडांचा उपयोग आहे ना, ते माग बंब आहे त्याच्यात घालून ते मग वर पाणी तापत आहे. ते पाणी आम्हाला यात त्याचं. इकडे बघू शकता पाऊस, कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू पुण्यात. जे म्हणत होते ना पाऊस नाही पाऊस नाही, आता घ्या पाऊस. आता तुमची कापड वाळणार, अंडरपॅन्ट वाळणार, बनीला वाळणार, काहीच वाळणार नाही आता. भाई मस्त प्लॅन केला असता कुठंतरी जायचं नाही का, टू व्हीलरवर, रेनकोट वगैरे. कॉलेजला असताना भाई लय निघायचो आम्ही कुठं पण, तिकडं कोरीगड, लोहगड, लोणावळा. चला आता सध्या टेरेसवर जाऊन बघू. टेरेसवरून काय परिस्थिती. आलोय आता लिफ्ट मध्ये. ओके, इकडे बघू लाईट मध्ये कसं येते. इंटरनॅशनल लिफ्ट आहे आता. वरती थांबली ना बघ कशी थांबली, अशी आदळती डायरेक्ट. एखादं नवीन असेल ना लय घाबरून पहिल्यांदा. चला आता बाहेर जाऊ, बघूया टेरेस. टेरेस व्ह्यू कसा आहे भाई, बाहेर जायला वापस नाही. बैठने का किधर है भाई. मित्रांनो एवढा डेंजर पाऊस पडतोय ना, कुठं उभं राहायला सुद्धा जागा नाही. तुम्ही मागं बघू शकता. आईला. इथूनच बघा, इथूनच पावसाचा आनंद घ्या. मला वाटलं काय माहिती का, आता वर टेरेसवर आले जरा थोडी ते पत्र्याची बाजू आहे ना अशी, तिथून तरी वरती जाता येईल. पण पावसाचा वेग असा एवढा जास्त आहे ना, तिकडं पण जाणं पॉसिबल नाही आता. ते बघू शकते बघा पाऊस तिकडं. हे अख्खा अख्खा भरलंय, म्हणजे लिटरली बघा. इथं पण थांबता नाही येते साईडला. साईडला पण नाही. तुम्ही समोर बघू शकता यार कसं धुकं झालं तिकडं. हे बघा समोर ट्रेक्स करतो, तेव्हा ती बिल्डिंग. हो भाई खतरनाक. जे म्हणत होते ना पुण्यात पाऊस नाही पुण्यात पाऊस नाही, घ्या पाऊस आता घ्या. यार मस्त लोहगड वगैरे तिकडे फिरायला गेला असतो, पण झालं काय माहिती का, लोहगड 2-3 दिवसापासून आहे ना बंद करून टाकलाय. कारण त्यांचं ते पोलिसांचं रिक्रिएशन वगैरे, म्हणजे तसं खून मर्डर वगैरे केला ते चालू होतं. आणि त्या पॉइंटला जिथं काय त्याचं नव्हतं, केतन चेतन अग्रवाल, त्याला जिथं ढकललाय ना त्या पॉइंटला सिया पॉइंट म्हणून नाव दिले राव. अरे म्हणजे आपल्या महाराजांचा इतिहास काय होता आणि लोक करतात काय, म्हणजे यार लिटरली हे सोशल मीडिया आणि रील्स मुळे एवढे पागल झालेत ना लोक. भाई तो लोहगडाचा खरा अर्थ पण त्यांना माहित नसेल, त्याला सिया पॉईंट म्हणून ओळखतात. बरं झाले बंद केलं, मला तर वाटतं महिना 2 महिने बंदच ठेवा. काही ते 2-4 कोण पावसाळी बंद केली तर गेलं नाही म्हणून काय ते आमचा इतिहास काही कमी होणार नाही किंवा तो कोणाला माहित नाही असं नाही. पण यांच्यामुळं हे असे जे नौके असतात ना, नौके पाहुणे, ते येऊन असे नाव पिव ठेवायचे, काहीतरी थिल्लर धंदे करायचे, त्याच्यापेक्षा ते बंद राहिलेला बरं आहे. काही तो लोहगड, तिथून तो वॉच टॉवर होता स्वराज्यातला, खाली कोकणात आणि इकडं पश्चिम महाराष्ट्राचं सगळं नियंत्रण तिथून. कोणी सैनिक वगैरे येते का, हल्ला वगैरे होते का, त्यासाठी होतं ते. दळणवळणाचं मेन पॉईंट होतं तिथं. लोक आता काय काय म्हणून हे करतात ते. अवघड आहे यार खरंच, सिरियसली. एवढा आपला इतिहास किती, म्हणजे किती शिकण्यासारखे आहे, किती अभ्यासपूर्व बांधलेले किल्ले आहेत. आणि त्याचा वापर आपण काय नावाने काय करतो समजलं पाहिजे राव. आणि आपण पण ते रील आहे ना जास्त फॉरवर्ड नाही, तिथे रिपोर्ट मारलं पाहिजे. असे रील बनवतात ना पॉईंटचे वगैरे, तिथे अकाउंट रिपोर्ट मारायचं. काय काय करणार आहे असं त्यांचं. चला आता जा वाटतं रूम मध्ये, वरती इथं तर काय मला दिसत नाही आपलं ठाव ठिकाणा. पाऊस येतोय. चलो पायऱ्यांनी जाऊ आता, पायऱ्यांनी.
बघूत बघूत. मित्रांनो आपण परत रूम मध्ये आलोय. आता मला वाटतंय सेकंड नाईट आहे तर झोपलं पाहिजे थोडं, नाही का. आणि कपडे पण वाळा नाही यार, सगळं टेन्शन येते कपड्याचे. गॅलरीत पण पाणी येते, लय पाऊस पडतो रे हा, खतरनाक. हे बघा ना तुम्ही, क्रेझी. चला रूम मध्ये जाऊन काय. मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं आपली सेकंड नाईट आहे, पण आता झोपेतून उठलोय, 3 सव्वा 3 झालेत. आणि भाई झोपच कंप्लीट होत नाही यार. हर्षा, झोपच कंप्लीट होत नाही, काय करावं. काही गोळ्या बिळ्या द्या का खायला असेल तर. कशी डोकला लागत कुठं पण. त्याला पावसामुळे आहे ना कुठं एक साईडला पण जाता येत नाही बाहेर वगैरे, नाही का. आंघोळ वगैरे करून घेऊ जरा, आणि मग काय ड्युटीला जायचंय नाईट ड्युटीला. आज काय एवढा ब्लॉग बनवला, काय काय बनवणार ब्लॉग मध्ये यार. रूम मधले पोरं इंटरेस्टेड नाही, काय नाही, कोणासोबत कवर एकटं बोलणार मी. बघा सपोर्ट करा यार, तात्पुरतं थोडे दिवस, नंतर बघू काय इंटरेस्टिंग वगैरे देता येते काय. कारण नाही पाऊस पुढं बाहेर जाता पण येत नाही, सुट्ट्या पण नाहीये. कॉलेज असताना काही कधी म्हणून आलं तरी जाता येत होतो, आता जॉबला लागलं नाही जाता येत. काहीच नाही झालं आजच्या ब्लॉग मध्ये. मला वाटत नाही मी काय हेडलाईन काय देऊ, थंबनेल काय देऊ. कधी कधी असं टेन्शन येत ना भाई, काय 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 बोलायचं आज. कोणतरी असं साईडला एखादं कोण बारकं पोरगं वगैरे असं त्यांनी काहीतरी केलं तर त्याला सांगतो पण नाही, तर असं की हे असं ब्लॉग मध्ये थंबनेल वगैरे टाकतात ते. चला, पुण्यात शेवटी का व्हायना पाऊस चालू झालाय, आणि एवढा चालू झालाय की आता कापड वाळा. सूर्यप्रकाश नाही रे, 2 3 दिवस झाले सूर्यप्रकाश आहे ना, सनलाईट आहे ना कुठून. चला आवरूया आणि मग ड्युटीला जाऊ नंतर. आजच्या ब्लॉग मध्ये काही इंटरेस्टिंग झालेलं नाहीये. बघा तरी प्रेम प्रेम ठेवा थोडं तरी, थोडा व्हिडिओ बघा आपला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि उद्या आपलं नाईट ऑफ आहे, बघू काय होते नाईट ऑफ. पाऊस नाही आला तर बरं आहे रे, पाऊस आल्यावर मग काय उपयोग. पावसातच जाऊन नाचावं लागेल, काहीतरी करावं लागेल, येडे चाळे मग ब्लॉग बनवावंच लागेल काही ना काहीतरी. चला भेटूया.